यायचं मला की भीती वाटतं पवित्र जागायचं सगळीकडेच देव आहे, पण ज्यावेळेस आम्ही घेऊन देवासमोर येतो तर त्याचं मर्म त्याचं भय ओळखल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. त्या वर्षामध्ये जाण्याच्या अगोदर आपण डोळे बंद करू आणि पूर्णपणे आपण देवाला समर्पित होऊया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. स्तुतीस पात्र ह्या की आमच्या जिवंत परमेश्वरा, प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो माझ्या देवा, कारण तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. पुन्हा प्रभू आठवड्याच्या पहिल्या दिवशी तू आम्हाला एकत्रित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू आराधनेमध्ये तू आम्हाला चालवलं, तुझ्या स्पर्शाचा अनुभव तू आम्हाला दिलास, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. जे काही वचने प्रभू ते तेव्हा सेवाभित कर. प्रभू बोलत असताना माझ्या देवा, माझे विचार माझे शब्द मी यावेळेस बाजूला ठेवतो. प्रभू जे तुझ्याकडून आहे तेच प्रभू मंडळीला देण्यासाठी तुम्हाला सहाय्य करत आणि होऊ दे तुझं बरोबर तुझी महिमा. हे तू सर्व तुझ्या पवित्र पडेल ही प्रार्थना परमेश्वरच्या वतीने प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वचनामध्ये जाण्याच्या अगोदर एक मी स्टोरी तुम्हाला सांगतो. वचनात लेट येईल या, पण वाटलं की सकाळी जस्ट तयारी करत असताना ही स्टोरी माझ्यासमोर आली. एक मुलगा होता आणि झोपला जातो रात्री, थंडीचे दिवस होते आणि झोपलेला असताना अचानक तो स्वप्नामध्ये जातो आणि स्वप्नामध्ये तो पाहतो की तो एका समुद्राच्या किनाऱ्यापासून चाललेला आहे, त्याच्यासोबत देव आहे. आणि जसं तो चालला होता तर तसं त्याच्यासोबत त्याच्या जीवनाचे अनेक प्रसंग समोर येत होते. वाईट प्रसंग होते, चांगले प्रसंग होते आणि तसं तो बघत होता की एक एक त्याचे प्रसंग त्या ठिकाणाहून निघून जात आहे. आणि ज्यावेळेस तो ह्या परमेश्वरासोबत चालत होता, परमेश्वरासोबत त्या बीचवरून जात होता, त्यांनी पाहिलं की अनेक असे त्याचे वाईट प्रसंग, चांगले प्रसंग त्या ठिकाणी एक एक त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पुसून जात आहे. आणि काही वेळानंतर तो पाठीमागे बघतो तर त्याच्यासोबत आणखी असे 2 पाऊल म्हणजे 4 फुटप्रिंट्स त्या ठिकाणी होते. आणि तो चालत असताना तो देवाला विचारतो की देवा, हे जे माझ्यासोबत तू चाललेलं आहेस नाही का. आणि काही वेळानंतर तो पाहतो की काही ठिकाणी फक्त 2च फुटप्रिंट्स त्याला दिसत आहे, पावलं दिसत आहे त्या ठिकाणी. आणि तो देवाला प्रश्न करतो की देवा, मी पाहिलं की काही वेळेस माझ्यासोबत तुझे फुटप्रिंट्स आहे किंवा पावलांचे निशाण आहे, पण काही ठिकाणी मला 2च फुटप्रिंट किंवा त्या पावलांचे निशाण दिसत आहे. असं का बरं? कारण तू तर म्हणतोस की मी नेहमी तुझ्या बरोबर आहे, मी तुला सोडून जाणार नाही, मी प्रत्येक प्रसंगी तुझ्या सोबत आहे. पण मी बघते की काही दुःखाच्या समयी, काही परिस्थितीमध्ये 2च पावलं मला दिसत आहेत. त्यावेळेस तू माझ्यासोबत का नव्हता? त्या ठिकाणी देव त्याच्याकडे बघतो आणि हसतो की बाळा, ते पावलं तुझे नाही, तर ते पावले माझे आहेत. ज्या वेळेस तुझा प्रसंगातून चालवता त्या वेळेस मी तुला उचलून धरलेलं होतं आणि त्या परिस्थितीमधून मी तुला घेऊन जात होतो. आणि ज्यावेळेस तो पाठीमागे बघतो तर खरंच आम्हाला पाठीमागे बघतो की अनेक परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आली नाही, अनेक प्रॉब्लेम्स आमच्या जीवनामध्ये आले. त्यावेळेस आम्हाला वाटलं की आम्ही या परिस्थितीतून जाऊ शकत नाही, पण त्यावेळेस तो देव होता की त्याने त्या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढलेला आहे. तर आज आम्हाला देवाच्या उपस्थितीचा सन्मान करायचा आहे. ऑनर हिज प्रेझन्स माझा टॉपिक आहे, देवाच्या उपस्थितीचा सन्मान करणं. किती जण देवाच्या उपस्थितीचा सन्मान करतात? मी फक्त चर्चमध्ये बोलत नाही आहे, या 3 तासापुरतं बोलत नाही आहे. आम्ही ज्यावेळेस त्या चर्चमधून बाहेर जातो, आम्ही ज्यावेळेस आठवडाभर आमचं जीवन जगतो, काय आम्ही देवाच्या उपस्थितीचा सन्मान करतो का? काय आम्ही त्या उपस्थितीला घेऊन जात असताना की त्याचं गौरव करत आहोत का? आज जी जबाबदारी, जी सेवा, जी गोष्ट देवाला आम्हाला दिलेली आहे, ही देवाची उपस्थिती आम्हाला देवाने दिलेली आहे, त्या उपस्थितीचा सन्मान आम्ही करत आहोत का? मी फक्त चर्च पुरतं बोलत नाही. या 3 तासामध्ये आम्ही खूप सन्मान देण्याचा प्रयत्न करतो, पण इथून बाहेर गेल्यानंतर जी उपस्थिती देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ठेवलेली आहे ती कॅरी फॉरवर्ड करत असताना आम्ही तो सन्मान परमेश्वराला देतो का? आज ह्याच उपस्थितीबद्दल आपण देवाच्या वचनातून बघणार आहोत. माझ्यासोबत तुम्ही काढा पहिले दुसरे शमूएल याचा 6वा अध्याय, पहिले शमूएल याचा 6वा अध्याय
दुसरे समूह दुसरे समूह त्याचा 6वा अध्याय वचन आपण 1 पासून बघणार आहोत ते 11 पर्यंत. दुसरे समूह याचा 6वा अध्याय वचन 1 ते 11. दावीद कोष काढण्यास जातो. नंतर दावीदाने पुन्हा एकदा इस्रायलातील 30,000 निवडक पुरुष जमा केले. यहुदातील बाला येथून देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांस घेऊन गेला. करूबानूर असलेला सेनाधीश परमेश्वर याच्या नावाचा हा कोष त्यांनी देवाचा कोष एका नव्या गाडीत ठेवून टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. अभिनादाबाचे पुत्र उज्जा व अयो हे दोघे ती नवी गाडी हाकीत होते. त्यांनी देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडीवरील अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढली. अयो हा कोशापुढे चालत होता. दावीद व इस्रायल घराचे सर्व लोक देवदारूच्या लाकडाशी नानाविध वाते आणि वीणा, सारंगी, डमरू व झांजा परमेश्वरापुढे वाजवीत चालले. नाकोणाच्या खड्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोष हात लाल करून धरला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला. त्याच्या या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडण केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी घटकांड झाला. परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणचे नाव पेरेस उज्जा म्हणजे उज्जा म्हणून ठेवले. ते नाव आजवर चालत आहे. त्या दिवशी दावीदास परमेश्वराचा धाक वाटून तो म्हणाला, देवाचा कोष माझ्या घरी कसा आणावा? दावीद परमेश्वराचा कोष दावीदपुरात घेऊन जाण्यास कबूल केला. त्याने तो ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एका बाजूस नेऊन ठेवला. परमेश्वराचा कोष ओबेद अदोम गित्ती याच्या घरी 3 महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद अदोम व त्याची सर्व घराणे यास बरकत दिली. थँक्यू फॉर इट. प्रेज लॉर्ड. आपण हा अध्याय कदाचित तुम्ही तुमच्या पहिला पण वाचलेला असेल की या ठिकाणी जो मेन जी घटना घडलेली आहे की चांगल्या गोष्टीसाठी पनिशमेंट. देव चांगल्या गोष्टीसाठी पनिशमेंट बदलत होते. येस ना, कोण म्हटलं? येस गणेश. ओके, थँक्यू. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पहिल्या वचनापासून तर 11 पर्यंत पाहतो की कराराचा कोश, नाही का, द मिनिंग ऑफ कराराचा कोशाचा अर्थ होतो की देवाची उपस्थिती, नाही का. देवाच्या उपस्थितीला या ठिकाणी दावीद घेऊन जाते. त्याच्या अगोदर जर आम्ही पहिले शमूएल 4 अध्यायापासून तर वाचतो की या कराराच्या कोशाबद्दल खूप काही डिटेल्समध्ये दिलेलं आहे की ज्याच्या वेळेस पलिष्ठी लोक इस्रायल लोकांसोबत भांडण करायचे, ते हरायचे. आणि 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला कळतं की इस्रायल लोकांना कळालं की देवाची उपस्थिती किंवा देवाचा कराराचा कोश आमच्यामध्ये नसल्या कारणाने आम्ही हे युद्ध हारत आहोत. त्या ठिकाणी 4,000 लोकांना पलिष्ठ लोकांनी इस्रायलच्या 4,000 लोकांना त्या ठिकाणी मारून टाकलेलं आहे. आणि मग इस्रायल लोक ठरवतात की आम्ही कुठे जाणार आहोत? शिलो इथून जाऊन तो कराराचा कोश त्या ठिकाणी आम्ही घेऊन येणार आहोत. आणि मग ज्या वेळेस शिलो तेथे 30,000 लोक जातात इस्रायल लोक, आणि ते कराराचा कोश आणत असताना ते नाचत बाकडत गात कारण त्यांना खूप आनंद झालेला आहे. कारण इस्रायल लोकांनी पाहिलं होतं त्या कराराच्या कोशाचं महत्व की देव कशा प्रकारे त्या कोशामधून त्याच्या उपस्थितीच्याद्वारे लोकांना बोलत असे, कोशाला तो बोलत असे, कशा प्रकारे देव त्यांना आशीर्वादित करत असे. आणि त्या कराराचं महत्व जुन्या काळामध्ये आम्हाला कळतं की खूप पवित्र आहे. देवाने काही नियम आणि अटी त्या कोशाबद्दल लावून दिले होते. आणि ज्यावेळेस इस्रायल लोक त्या कराराचा कोश आणतात, आम्ही पाहतो की बलिष्ठ लोक घाबरले, थरथर कापले त्या ठिकाणी की आता देवाचा कोश त्यांच्यामध्ये आलेला आहे, कदाचित आम्ही हरू. पण परत ते इस्रायल लोकांसाठी युद्ध करतात आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा इस्रायल लोक हारतात आणि 30,000 इस्रायल लोक त्या ठिकाणी मरतात. आणि अशा प्रकारे पलिष्ठी तो कराराचा कोश हस्तगत करतात, नाही का. आणि ते गत किंवा एक्रोम या ठिकाणी तो कराराचा कोश ज्या ठिकाणी जात होता त्या ठिकाणी परमेश्वराचं तारण त्या लोकांवरती आलेलं आहे. आणि अशोक तर काय करतो, तो कराराचा कोश घेतो आणि त्या मूर्तीचं नाव, जी मूर्ती पडते त्या मूर्तीचं नाव पहिले शमूएलाचं गादोनाच्या मूर्तीसमोर तो कराराचा कोश ठेवतो. पहिल्यांदा काय होतं की ती मूर्ती पडते आणि मग तो अश्रोत्कार येतो आणि बघतो की ही मूर्ती पडलेली आहे, तो उचलून ठेवतो. दुसऱ्या दिवशी पाहतो तर त्याचे हात गळलेले आहे, त्याची मुंडकी उडालेली आहे. अशा प्रकारे देवाने त्या ठिकाणी त्या मूर्तीचा न्यायनाट केलेला आहे. म्हणजे विचार करा की त्या कराराच्या कोशामध्ये किती सामर्थ्य आहे, त्या उपस्थितीमध्ये परमेश्वराचं किती सामर्थ्य आहे. आणि मग
हा कराराचा कोष त्या ठिकाणी तो असं डिसाईड करतो की आता आम्हाला काय करायचं आहे की हा कराराचा कोष परत पाठवून द्यायचा आहे. आणि मग तो अभिदानावर याच्या घरी 20 वर्ष त्या ठिकाणी तो कराराचा कोष राहतो. आणि मग आम्ही पाहतो की शमूएल त्या ठिकाणी चालवतो आणि मग इस्रायल एक राजा मागतात. कुणाला मागतात ते शौलाची निवड त्या ठिकाणी होते. आणि शौलाने कशा प्रकारे त्यांच्यावरती राज्य केलं हे केलं. दावीद त्या ठिकाणी येतो. दाविदाच्या मागे कसा शौल लागतो हे सगळं या हिस्ट्रीमध्ये आम्हाला कळतं. पण ज्या वेळेस दाविदाची निवड होते दावीद पहिलं काम करतो की त्या कराराच्या कोशाला आणण्यासाठी तो तयार होतो. आणि मग या ठिकाणी आम्ही येतो शमूएलाचा शमूएलाचा 6वा अध्याय वचन 1 सांगतं, नंतर दावीद पुन्हा एकदा इस्रायलतील 30,000 निवडक पुरुष जमा केले. यहुदातील 12 येथे देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्याजवळ सगळ्या लोकांस घेऊन गेला. करुणांत असलेल्या सेनाधीश परमेश्वर याच्या नामाचा हा कोष. कुणाच्या नामाचा कोष? जो पवित्र, जो आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता अशा परमेश्वराचा हा कोष आहे. तो कराराचा कोष आहे. आर्क ऑफ गॉड म्हणलेला आहे. जर आर्क आपण बघायला गेलं तर जहाज किंवा एक सुरक्षित जागा, एक सामर्थ्यवान गोष्ट. जहाज कोण बघितलेले आपण सगळं बघतो ना, पाण्यावरती कितीही लाटा येऊ दे काही होते ते जहाज बुडत नाही. म्हणजे एक सुरक्षित प्लेस, एक सामर्थ्यवान जागा. आम्ही नोहाच्या काळात बघतो की देवाने कशा प्रकारे नोहाला आग पाडण्यासाठी सांगितलं किंवा तो तारू किंवा तो जहाज. हाच कराराचा कोष एक सुरक्षित जागा, एक सामर्थ्यशाली जागा, एक परमेश्वराचं तेज आणण्यासाठी दावीद त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि हा कराराचा कोष कुठं आहे तर अभिनव याच्या घरी आहे. आणि तिथून तो आणत असताना काय झालेलं आहे वचन आपण 14 बघू. त्याने देवाच्या कोशासहित ती गाडी टेकडावरील अभिदानाच्या घरातून बाहेर काढली. त्याच्याबद्दल त्यांनी गाडी तयार केली आणि देवाने काही गोष्टी या कोशाबद्दल सांगितलेल्या होत्या. काही नियम, काही अटी परमेश्वराने सांगितलेले आहेत. आम्ही देखील ज्यावेळेस आम्ही देवामध्ये येतो, देवाच्या उपस्थितीला जातो, काही गोष्टी देव आम्हाला न करण्यास सांगतो, काही गोष्टी करण्यासाठी सांगतो. जर आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे चालत असेल तर कदाचित आज पुढच्यासारखं देवाचं तारण आमच्यावरती येऊ शकतं प्रियाकडून. तो कराराचा कोष घेऊन चाललेला आहे. तो कराराचा कोष करायला गाडीमध्ये त्यांनी ठेवलेला आहे. त्या कराराच्या कोशाची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि तो कराराचा कोष दावीद आनंदाने घेऊन चाललेला आहे, नाही का. परमेश्वराची उपस्थिती तो आनंदाने घेऊन चाललेला आहे. आणि आम्ही काय पाहतो, दावीद व इस्रायल घराण्याचे सर्व लोक देवदारूच्या लाकडीच्या नारंगीत वाद्य आणि विना सारंगीत डमरू व झांजा परमेश्वरासमोर वाजवीत चालले. नागोनाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाली म्हणून पूजाने कोष हात लांब करून धरला. आता निघाले ते कोष घेऊन. पवित्र कोष आहे, नाही का, देवाचा कराराचा कोष. आणि त्या ठिकाणी अह्यो आणि उचा हे 2 पुत्र त्या ठिकाणी आहेत. त्यांना सर्व काही माहिती आहे, कारण का अभिनवाच्या घरी तो कराराचा कोष होता. त्यांनी त्या ठिकाणी सर्व काही पाहिलेलं आहे. त्या कोशाचं सामर्थ्य त्यांनी पाहिलेलं आहे. सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहिलेल्या आहे. आणि काय झालं, एक खड्डा त्या ठिकाणी येतो आणि ती बैलगाडी थोडीशी हलते. आणि हल्ल्यामुळे उज्जाला काय वाटतं की आता हा कराराचा कोष पडणार आणि तो त्या ठिकाणी हात लावतो. चांगल्या तऱ्हेने उज्जाने. आता समजा मी बायबल घेऊन चाललो, माझ्याकडे शाळेत बोलणार आहे. मी समोर कधी कधी टीव्हीच्या समोर बायबल ठेवतो आणि गाडी चालवत असताना खड्डा वगैरे आला तर ते बायबल पडत असतं. मी म्हणजे मनामध्ये पण येते की माझी गाडी पडत वगैरे. आम्ही बायबल पकडण्याचा प्रयत्न करतो कारण आमची इच्छा आहे की ते बायबल खाली पडू नये, नाही का. म्हणजे आम्हाला ती सेन्स आहे की देवाचं शास्त्र आहे किंवा पवित्र शास्त्र आहे, खाली पडू नये. कदाचित हे पकडत असताना माझा तोल जाऊ शकतो वगैरे. पण हे विचार मी करत नाही. पण त्याच्याबद्दल जे गांभीर्य आहे, जे महत्व आहे ते म्हणजे ते आम्हाला कळताना मी ते करण्यापासून, त्या बायबलला पडण्यापासून अडवतो. या ठिकाणी सेल झालेलं आहे. उज्जाला काय वाटलं, तो आता कराराचा कोष पडणार. तुम्ही असं कसं काय केलं असतं, पकड असतं कराराचा कोष? बापरे, नाही खरं सांगा. तो ते नियम वगैरे आपण नंतर बघूया. पण उज्जाच्या जागी जर तुम्ही असं काय केलं असतं, ऑब्व्हियसली आम्ही देखील तो कराराचा कोष पकडला असता. आणि उज्जाने देखील तेच केलं आहे की कराराचा कोष पडत असताना तरी त्या कराराच्या कोशाला हात लावलेला आहे. आणि बघा काय झालं, तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर आला. चांगलं करत आहे ना, चांगल्या गोष्टी तो करत आहे. देवाच्या उपस्थितीला तो
त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आज आम्ही सेवा करत असताना आम्ही देखील आमच्या बुद्धीचा वापर करतो. आम्हाला वाटतं की खूप चांगलं करत आहे, आम्हाला वाटतं ना की देवासाठी तर करत आहे, पण ती देवाची योजना तुम्ही जे करत आहात. देवाने काही नियम्स, काही गोष्टी या कराच्या कोशाबद्दल लावून दिलेल्या होत्या. पूजाने हात समोर करून त्या ठिकाणी पकडलं आणि कराचा परमेश्वराचा कोप त्याच्यावरती पडला. का मारला असं करणार? परमेश्वराचा कोप त्याच्यावर पवित्र होता. अजून लेवी लोकांना ते सांगितलं होतं. अजून का म्हणत असेल? चांगलं केलं ना पूजाने, तो कराचा कोश खाली पडू दिला नाही, तरी देखील परमेश्वराचा कोप त्याच्यावरती का भडकला? आम्ही ती गोष्ट बघणार आहोत. पहिली गोष्ट, त्याने देवाची आज्ञाभंग केलेला आहे. काय केलेलं आहे त्यांनी? देवाची आज्ञाभंग. काय म्हणतो त्या आज्ञाभंग? एक्सोडस याचा म्हणजे निर्गम याचा 25वा अध्याय वचन आपण 10 ते 22 वाचू. बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवावा, त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात, उंची 1.5 हात असावी. तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मडवावा आणि कोशावर सभोवती सोन्याचा कंगोरा करावा आणि त्याच्या 4 पायांना लावण्यासाठी सोन्याच्या 4 कड्या ओतून एका बाजूला 2, दुसऱ्या बाजूला 2 अशा लावावा आणि बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याचे मडवावे. तो कोश उचलण्यासाठी हे दांडे त्याच्या दोन्ही बाजूच्या कड्यात घालावे. हे दांडे कोशाच्या कड्यातच राहावे, त्यातून ते काढू नये. आणि जो साक्षपट मी तुला देईल तीही त्या कोशात ठेवावा आणि शुद्ध सोन्याचे दयासन बनवावे. त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात असावी आणि सोन्याचे 2 करूब दयासनाच्या दोन्ही टोकासाठी कर. ते घडीव कामाचे असावे. एक करूब एका टोकासाठी, दुसरा करूब दुसऱ्यासाठी बनवावा. हे करूब दयासनाशी अखंड ठेवून दोन्ही टोकास बनवावे. त्या गरुडाचे पंख असे पसरलेले असावे की त्याने ते दयासन झाकले जावे आणि त्याची तोंडे समोरासमोर असून त्याची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. दयासन कोशावर लावावे आणि जो साक्षपट मी तुला देईन तो त्या कोशात ठेवावा. तेथे तुला मी भेटत जाईल आणि इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करुवामधून तुझ्याशी बोलत जाईल. या ठिकाणी मोशेला देव बोलत आहे की कराचा कोश कसा असावा आणि त्याला उचलण्याची एक पद्धत आहे. त्या दोन्ही दांड्यामध्ये ते घालून उचलावा आणि हा कराचा कोश कोण उचलावा आपण बघूया. गणना याचा 4था अध्याय वचन 15. गणना 4:15. छावणी कूच करीत तेव्हा अहरोन व त्याच्या मुलगी यांनी पवित्र स्थानावरील व त्यातील सर्व सामान्यावर आच्छादन घालण्याचे संपविल्यावर 6 वर्षांनी ते उचलून न्यायालयाला पुढे आले. परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये. केला तर ते मरतील. दर्शन मंडपातील जी ओशी 6 वर्षांनी वाहवायची ती हीच. पहिल्या परमेश्वराने सांगितलं तो कराचा कोश कसा असला पाहिजे, त्याला उचलण्याची एक पद्धत. आणि या ठिकाणी काय सांगतं की देवाचं वचन 15 वचनामध्ये छावणी कूच करीत तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे यांनी पवित्र स्थान व त्यातील सर्व सामान यावर आच्छादन घालण्याचे संपल्यावर कहत वंशजांनी ते उचलून न्यायालयाला पुढे यावे. परंतु त्याने पवित्र वस्तूला स्पर्श करू नये. केला तर ते मरतील. हा कराचा कोश अभिनावाच्या घरी होता. हे सर्व नियम पूजाला माहिती होते. या सर्व गोष्टी पूजाला माहिती असताना देखील त्यांनी कराच्या कोशाला हात लावण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी काय दर्शवतं? तरी देवाची आज्ञाभंग केलेली आहे. आज देवाच्या उपस्थितीला घेऊन जात असताना अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही असंच करतो. एकीकडे देवाची उपस्थिती आहे, दुसरीकडे आम्ही परमेश्वराची आज्ञाभंग करण्याचा प्रयत्न करतो. देवाचे काही नियम गोष्टी आपण लावून दिलेल्या आहेत, आम्ही त्याच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न करतो. मग भलेही ते चांगल्या गोष्टींसाठी असते, भले तुम्हाला वाटत असेल की हे चांगलं आहे, पण ते देवाच्या दृष्टीने चांगलं असणं खूप गरजेचं आहे. आम्ही मनुष्याला खुश करण्यासाठी ते नियम नाही का? आम्ही मनुष्याला जे आवडतं ते करण्यासाठी नाही, जे परमेश्वराला आवडतं ते करण्यासाठी आम्ही आमते आहोत. उजाणी केलं तर त्याच्या दृष्टीने चांगलं होतं, उजाणी केलं ते अनेक लोकांच्या दृष्टीने चांगलं होतं, पण ते देवाच्या दृष्टीने चुकीचं होतं. जे देवाने सांगितलं होतं
सांगितलं होतं हे करू नका, ते उच्चारणी करण्याचा प्रयत्न केला. आज कदाचित आम्ही देवाची उपस्थितीला घेऊन जात असताना अनेक गोष्टी आमच्या मनामध्ये आम्ही पकडून घेऊन चाललेलो असेल तरी आपण कदाचित एखाद्याला क्षमा करण्याचं आम्हाला देव सांगत असेल, आम्ही ते करत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये राग म्हणून आम्ही चालत असेल, नाही का, आम्ही अध्यात्म करण्याचा प्रयत्न करत असेल. एकीकडे कराराचा कोष्ट आहे, एकीकडे आम्ही देवाची उपस्थिती घेऊन चाललो, पण दुसरीकडे कुठेतरी आम्ही त्या कराराच्या कोशाचा अपमान देखील करत आहोत. पूजाने काय केला? हात लावून तो पकडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं, तो कराराचा कोश पडला असता, ती गाडी पडली असती, ते देवाचं काम होतं जे देवाने सांगितलेलं होतं. देवाने जर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तो देव काळजी करण्यासाठी देखील तयार आहे. म्हणून योहान 3:16 काय सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जगासाठी देवाने एवढी प्रीती केली जगावरती की त्याने आपल्याला एक पुत्र दिलेला आहे. तुमच्या चांगल्या गोष्टीमुळे कुणाचा तारण होणार नाही आपल्याला, तर तारण आहे ते फक्त प्रभू येशू आहे. आज जर सेवा करत असताना जर आम्ही बुद्धीचा वापर करत असेल, जे आम्हाला योग्य वाटतं त्या पद्धतीने आम्ही जर करायला परमेश्वराच्या उपस्थितीला घेऊन जात असेल तर अजून जास्त कदाचित आमचं होऊ शकतं. दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत की उच्चाने त्याच्या पवित्रतेला नाकारलेला आहे. आपण बघूया त्याच अध्यायामध्ये सामुएल दुसरे सामुएल 6:3 काय सांगतात. त्याने देवाचा कोश एका नगराकडे ठेवून टेकडीवर अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला. कुठून? अभिनादाबाच्या घरातून बाहेर काढला आणि तो कोश त्या ठिकाणी 20 वर्ष होता, नाही का. अनेक वेळा त्यांनी त्या कोशाच्या समोरून फिरला असेल, अनेक वेळा त्यांनी त्या कोशाला पाहिला असेल, त्याच्यात त्या गोष्टी सहज वाटल्या. आज आम्ही देवाच्या पवित्रतेला घेऊन जात असताना आम्हाला देखील देवाची पवित्रता सहज वाटते. त्याच्या उपस्थितीला घेऊन जाताना आम्हाला तरी सहज गोष्टी आहेत. तरी ते भय त्याच्यामध्ये नव्हतं की जर मी याला हात लावेल, कारण देवाने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की तुम्ही जर त्याला स्पर्श कराल तर मरण म्हटलेलं आहे. आणि उच्चाने त्या पवित्रतेला, त्या शुद्धतेला कुठेतरी खाली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला माहिती आहे त्याच्या घरामध्ये तो करायचा कोश होता, नाही का. देवाच्या उपस्थितीला घेऊन जाणारी गोष्ट त्याच्या घरामध्ये होती, 20 वर्ष त्या ठिकाणी होतं आणि तरी देखील त्या पवित्रतेला तो जाणू शकलेला नाही. आज अनेक वर्ष आपल्याला चर्चा येत असेल, अनेक हौसगुप आम्ही करत असेल, सगळ्या गोष्टी करत असेल, पण ती पवित्रता आमच्या जीवनामध्ये आहे का? ती शुद्धता देवाच्या उपस्थितीला घेऊन आमच्या जीवनामध्ये आहे का? फक्त 3 तासापुरतच आम्ही परमेश्वराची स्तुती करतो आणि इथून गेल्यानंतर आमच्या मुखामध्ये कुठले शब्द असतात ते आम्हाला माहिती आहे, आमच्या हृदयामध्ये काय चालू होते आम्हाला माहिती आहे नाही, तरी तसं बोलल्यामुळे माझ्या तोंडामध्ये शब्द निघाले किंवा त्या गोष्टी ती परिस्थिती तशी आली म्हणून मी तसं राहिलेलं आहे. आणि दुसरीकडे तुमच्या कराराचा कोश कुठेतरी पाठीमागे थांबलेला आहे. उच्चाने तो हात लांब करून पकडण्याचा प्रयत्न केला. ती पवित्रता, ती शुद्धता त्या ठिकाणी कुठेतरी तो कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण बघूया की निर्गम 3:5 मध्ये काय सांगतं, मोशेला देवाने काय बोलला. निर्गम 3:5 देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नको, तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. काय म्हणा मोशेला, त्यावेळेस देव अगदी रूपातून मोशेला दर्शन देतो आणि मोशे त्या ठिकाणी निघाला आणि देव त्याला स्पष्ट सांगतो की मोशे त्या ठिकाणी थांब, कारण ज्या ठिकाणी तू येत आहेस ती जागा कशी आहे? पवित्र आहे. आणि देवाने काय सांगितलं? आपल्या पायातले जोडे काढण्यासाठी सांगितलेलं आहे. आज देवाच्या पवित्रतेला आम्ही कसं घेत आहोत? आज देवाच्या उपस्थितीला आम्ही कशा प्रकारे कार्य करत आहोत? मोशे त्या ठिकाणी निघाला, त्याच्या पायातले जोडे त्या ठिकाणी होते आणि देव काय म्हणाला की आपल्या पायातले जोडे काढ. आता हे जर फिजिकल पर्यंत हे चप्पल किंवा शूज बद्दल या ठिकाणी बोलत नाही, तर देवाने त्या ठिकाणी मोशेला लीन आणि नम्र केलेला आहे. कारण तो एक राजा होता, त्याच्यामध्ये ते राजपुत्राचे गुण होते, ते पद असेल. देवाने त्या ठिकाणी त्याला नील आणि नम्र केलेलं आहे, कारण त्याला फारूकडे जायचं होतं. 10 वेळा त्या ठिकाणी त्याचा अपमान होणार होता आणि देवाने त्या ठिकाणी त्याला म्हटलं की ज्या जागेवर तू येत आहेस अगोदर आपल्या पायातले जोडे तू काढ. लीन आणि नम्र त्या ठिकाणी देवाने केलेलं आहे, कारण ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे त्या ठिकाणी पवित्रता आहे. आज ज्या ठिकाणी देवाची पवित्रता आहे, तुम्ही ज्या ठिकाणी हाऊसफुल घेता त्या ठिकाणी देवाची पवित्रता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी देवाची पवित्रता आहे. पण आज त्या पवित्रतेला आम्ही कशा प्रकारे घेत आहोत? पहिली गोष्ट त्यांनी अध्यात्म केलेली आहे. दुसरी गोष्ट त्यांनी देवाच्या पवित्रतेला
कदाचित कमी लेखलेलं आहे. आणि मी बघतो की देवाचं तारण त्यावरती आलेलं आहे. तिसरी गोष्ट बघणार आहोत की त्यांनी देवाच्या गोष्टीवर अविश्वास दाखवलेला आहे. काय दाखवलेला आहे? अविश्वास. आपण बघणार आहोत त्याच अध्यायामध्ये 2 समूएल 6 अध्याय वचन 6. नागपंचमीच्या खेळापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली, म्हणून उच्चाने कोश हात लांब करून धरला. काय खाल्ली? ठोकर. कोणी खाल्ली ठोकर? बैलाने ठोकर खाल्ली. अजून त्या ठिकाणी बैलगाडी पडलेली नाही या किंवा तो कोश पडलेला नाही या आणि यांनी त्याच्या अगोदरच त्या कोशाला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? तो कोश परमेश्वर पडू दिला असता? ती गाडी परमेश्वर त्या ठिकाणी पाडू दिली असती? ते देवाचं काम होतं. या ठिकाणी त्यांनी काय वाटलं? त्याला काय वाटलं की माझ्या सामर्थ्याने मी हा कोश अडवण्याचा प्रयत्न करतो, नाही का? मध्ये आम्ही बघतो की शिष्य त्या नावगाडीमध्ये चालवले आणि वादळ आला आणि शिष्य घाबरले आणि ते काय म्हणतात की आम्ही बुडालो, अजून आपल्याला काहीच झालं नव्हतं, तर देखील त्यांनी देवावरती अविश्वास दाखवला. आणि परमेश्वर काय म्हणतो की अरे अविश्वासी. या ठिकाणी उच्चारण तेच केलेलं आहे. तरी त्या कराराचा कोश पडण्याच्या अगोदरच देवाच्या कोशाला हात लावण्याचा प्रयत्न केला. तिथे हात लावण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. जे देवाने सांगितलं होतं ते त्यांनी केलं नाही. त्यांनी देवाच्या कराराच्या कोशाला सहज घेतलेला आहे. आज आमच्या जीवनामध्ये देखील अशी झालेली परिस्थिती नाही का? रोज आम्हाला क्षमा मिळते म्हणून आम्ही काहीही करत आहोत, नाही का? आम्ही रोज दिवसभर चुकतो, रात्री आम्ही क्षमा मागतो. माझ्या फॅमिलीमध्ये असं घडतं. आमचे जे नातेवाईक ते नाही, देव पाप्या लोकांसाठीच आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. दिवसभर पापायचं, आपली क्षमा मागायचं आणि झोपायचं. हे आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे नातेवाईकमध्ये घडतंय. आज आम्ही देवाच्या उपस्थितीला कसं घेऊन चाललेलो आहोत. रोज परमेश्वर क्षमा करतो, परत आम्ही त्याच परमेश्वरासमोर पाप करतो, परत तो देव आमच्यासाठी क्षमा करतो. आज कुणाचं देव जीवन जगत आहोत? जर आम्ही देवाचा कोश, देवाची उपस्थिती, जी सेवा देवाने आम्हाला दिलेली आहे, जर आम्ही त्याला बुद्धीने करत आहोत, जर आमच्या मनाप्रमाणे आम्ही त्या कोशाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे. देवाचं काम आहे, देव त्याच्या योग्य वेळेमध्ये करणार आहे. पण जी उपस्थिती, जी देवाने दिलेली सेवा आहे, आज आम्हाला देवाच्या इच्छेनुसार त्याला घेऊन जायचं आहे. अनेक वेळा लोकांचा अपमान करतील, अनेक वेळा लोक तुम्हाला सोडून जातील, पण जे देवाला करायचं आहे ते तुमच्या जीवनामध्ये करून द्या. पण देवाच्या उपस्थितीचा नेहमी सन्मान करा. देवाने जे जबाबदारी दिली आहे त्यांचा आदर करा. आज आम्ही देवाची उपस्थिती घेऊन जाणारे लोक आहोत. उज्जैनी चांगलं करण्यासाठी ठरवलं, पण ते देवाच्या दृष्टीने चांगलं नव्हतं, जे देवाच्या दृष्टीने चुकीचं होतं. आज आम्ही बघणार आहोत आमच्या जीवनामध्ये काय देवा तुझ्या विरुद्ध आम्ही वागण्याचा प्रयत्न करत आहोत का? काय पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत का? कारण माझं करायचं बोलणं चालू होतं. मी एकच म्हणलं की मला माझं सर्वेक्षण सेक्युअर करायचं आहे. कारण मला एकट्याला नाही का परमेश्वरासमोर उभं राहायचं आहे. आज कुणासाठी मला या ठिकाणी सॅक्रिफाईस करायचं नाही. जर करायचं असेल तर फक्त आणि फक्त परमेश्वरासाठी. कारण मला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश पाहिजे आणि प्रवेश मला माझ्या आईवडिलांमुळे भेटला नाही, माझ्या भावामुळे मला भेटला नाही, कुठे नातेवाईकांमुळे भेटला नाही, तर त्या प्रभू येशूमुळे मला तो प्रवेश भेटणार आहे. काय त्या प्रभू येशूला मी खुश करण्याचा प्रयत्न करत आहोत का? काय त्या प्रभू येशूची उपस्थिती, त्याची पवित्रता आम्ही घेऊन जात आहोत का? नाही का? ज्यावेळेस इस्रायल तर करायचा कोश आला, ऑटोमॅटिक लोक घाबरले, परीक्षित लोक. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची उपस्थिती घेऊन जाणार, लोक तुमच्या त्या पवित्रतेला बघून, त्या उपस्थितीला बघून देवाचं गौरव करतील. पण तो कोश, ती पवित्रता, ते देवाचं उपस्थिती आम्ही घेऊन जात असताना ती उपस्थिती लोकांना दिसत आहे का? हे खूप महत्वाचं आहे. आज तुमच्याकडे जे केलं त्याच्यावरती त्याचं तारण आलेलं आहे. आज आम्ही देखील आमच्या जीवनाला पळठावून पाहणार आहोत की देवा आज आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये शिकत आहोत का? नाही का? आज कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही स्वतःला प्रमुख उंच करून तुला कमी करत आहोत का? काय जी सेवा दिली त्याला आम्ही बुद्धीने वापर करत आहोत का? कारण ही पवित्रता आहे, ही देवाने दिलेली जबाबदारी आहे. आज आम्हाला मग काही नसेल, चर्चवर धाडून लावण्याचं काम असेल, खुर्ची उचलण्याचं काम असेल, काही नसेल, जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे त्याला तुम्ही पवित्रतेने घेऊन जा, तर उपस्थितीला पवित्रतेने घेऊन जा. आणि मग आम्ही बघतो की दावीदाने घाबरला, नाही का? दावी घाबरला की अरे त्याला ताबड मिळाला आणि तो कोश 3 महिने परत त्या घरात राहिला आणि देवाने त्या कोशाच्या द्वारे त्या घराला आशीर्वाद केलेला आहे. कोशाच्या द्वारे एका व्यक्तीला ताबडलं आणि कोशाच्या द्वारे देवाने एका घराण्याचं
कल्याण देखील केलेलं आहे. आज दोन गोष्टी देवाच्या उपस्थितीमध्ये आहे. जर आम्ही देवाच्या मुलीला वागण्याचा प्रयत्न करू तर ते तारण आमच्यासाठी आहे, पण जर आम्ही देवाच्या उपस्थितीचा सन्मान करू तर ते आमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. सो देवा तुम्हाला राष्ट्रपती करू पुन्हा त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. आजची जबाबदारी देवाने आम्हाला दिलेली आहे. जे काम देवाने आम्हाला दिलेलं आहे आज त्याला माझ्या बुद्धीने मी करत आहे का? आज जे मला योग्य वाटतं त्या गोष्टी मी आज देवाच्या सेवेमध्ये आणत आहे का? भलेही मुलाने चांगलं काम केलं असेल, अनेक लोकांनी त्याला अप्रिशिएट केलं असेल, पण ते देवाच्या विरुद्ध होतं. ते देवाला नापसंत करणार होतं, ते देवाची आज्ञा भंग करणार होतं, ते देवाच्या पवित्रतेला तुच्छ लेखणार होतं, ते देवावरती अविश्वास दाखवणार होतं. आज ज्या गोष्टीमध्ये देवाने आम्हाला ठेवलेलं आहे प्रियानो, जी उपस्थिती देवाने आम्हाला दिलेली आहे, आज ती घेऊन जात असताना आज देवाला म्हणू की देवा माझ्या इच्छेनुसार नाही तर तुझ्या इच्छेनुसार होऊ दे. जी उपस्थिती आज तुम्हाला दिलेली आहे ते घेऊन जात असताना तरी देवा कुठल्या गोष्टीमध्ये माझं जीवन अडकलं असेल तर आज मला क्षमा कर. काही वेळेस परमेश्वराने तुझ्या उपस्थितीला सहज घेण्याचा प्रयत्न केला प्रभू. काही वेळेस माझ्या देवाने तुझ्या उपस्थितीमध्ये असताना देखील तुझ्यावरती अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला प्रभू. पण परमेश्वरा आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्या समोर येतो. आज पुन्हा एकदा आम्ही तुला लीन लिहिण्यावर होतो माझ्या देवा. आज तुझ्या उपस्थितीला घेऊन जात असताना प्रभू ते गांभीर्य तो आमच्या जीवनामध्ये तुझे आणि तुझं वचन सांगतं की त्याच्या वेदीसमोर येत असताना भी आणि थर कापत तुम्ही या. आज ते गांभीर्य ते भय आमच्या जीवनामध्ये तू निर्माण कर. जी पवित्रता ती शुद्धता आमच्या जीवनामध्ये तू निर्माण कर. ज्याच्या वेळेस प्रभू आम्ही तुझ्या समोर येऊ माझ्या देवा तर परमेश्वरा तुझ्या उपस्थितीचा सन्मान करण्यासाठी तू आम्हाला शिकव प्रभू. या आठवड्याभरासाठी प्रभू तुझ्या उपस्थितीला घेऊन जात असताना तू आम्हाला सहाय्य कर, मदत करशील. थँक्यू. हे प्रार्थना प्रवेशाच्या माहिती